हाय सर्वांना, तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज पुन्हा एकदा आले 8 दिवसानंतर। बरेच दिवस झाले आपले ब्लॉग नाही, तेव्हा म्हटले चला तुमच्यासोबत छोटासा ब्लॉग शेअर करावा। तर दिसत असेल मी बाहेर चालली आहे। आरवी तर दिसते, स्कूलचा ड्रेस वेअर केलाय। म्हटल्यानंतर पहिलं तिला स्कूलमध्ये पाठवणार आणि त्याच्यानंतर मग पुढची जी कामं आहेत तर ती करायला जाणार। आता पुढे जाऊन सांगेलच की पुढे काय काय कामं आहेत तर ती सर्व। तर सर्वांना शुभ दुपार। आता टायमिंग काय झालं हो, 12:15 झालेत ना, 12 वाजलेत। 12:15 स्कूल असतं आरवीचं, तर ऑलरेडी लेटच झालेलं आहे। पाऊस पण मध्ये मध्ये उघड झाप चालूच आहे, मध्येच येतो, मध्ये चालक एकदम झापड येते ना, एकदम कंटिन्यू मुसळधार सारखा येतो आणि डायरेक्टली गायब होतो। तर वातावरण एकदम मस्त छान झालंय। चलो, माझं सध्या कसं झालंय, मी मध्येच जागी होते आणि मध्येच गायब होते। म्हणजे मला अशी कमेंट आली होती की ताई तुझे मध्येच ब्लॉग येतात आणि तू मध्येच गायब होते म्हणून। तर म्हटले चला आज छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा। तर आता आरवीचा स्कूलचा टाइम होता 12:15चा, तर तिला सोडवायसाठी मी निघाली होते आणि मस्त वातावरण झालं होतं। डोंगर बघा कसा हिरवागार झाला होता। तर म्हटले आज तुमच्यासोबत छोटासा ब्लॉग शेअर करावा। तर मी बाहेर चालले होते, आता ते पुढे जाऊन सांगते की कुठे चालले होते आणि जात असताना काय गोंधळ झाला ते। तर मार्केटमध्ये थोडीफार खरेदी पण करायची होती, म्हणजे भाजी सुद्धा घ्यायची होती। त्याच्यानंतर म्हटलं एका ठिकाणी शूट सुद्धा करू, तर ह्या हिशोबाने मी निघाली। पण शूट काही पुढे झालंच नाही, तर त्याचा खूप जास्त गोंधळ उडाला। तुम्ही पाहिलं की आरवी मागच्या सीटवरती बसली होती आणि काय झालं की तिथे मी माझा स्टँड ठेवला होता आणि मध्येच खड्डा आला आणि आरवी जी उभी होती तर त्या स्टँडवरती पडली। तर जिथं आपला मोबाईल आपण लावतो तर ते डायरेक्टली तुटून निघालं। तरी इथं आज माझं गोल्डची व्हिडिओज काढायच्या होत्या, पण झालं असतं की स्टँड नसल्यामुळं काहीच पॉसिबल झालं नाही। कारण बाकी सर्व ठिकाणी चालून जातो, पण आता जसं जसं काम करत जातोय तर तसं आम्हाला थोडासा अनुभव येतोय की गोल्डच्या तिथे व्हिडिओ काढत असताना थोडासा कॅमेरा स्टेबल ठेवावा लागतो आणि त्याच्यासाठी स्टँड हा खूप गरजेचा पडतो। त्यामुळे इथं आमचं काही शूट झालंच नाही। तर तोपर्यंत म्हणले शूट तर नाही, इथं बाकीच्या गोष्टी बघत होते। गणपतीसाठी बरेचशा मस्त मस्त वस्तू आलेल्या आहेत की म्हटले काय याच्यामध्ये नवीन वेगवेगळे आपण घेऊ शकतो। तर तसेच आमचे तर गणपती नसतात आणि इथं सर्व बघत असताना काय झालं माहितीये का, एक लेडीज जी आहे तर चांदीचे ग्लास घेत होती। मी विचारलं, म्हटलं की चांदीचे ग्लास कशासाठी, तर ती म्हटली पाणी प्यायला। म्हटलं बाबा असं कोण लोक असतील की जे चांदीच्या ग्लासामध्ये पाणी पितात। हा ग्लास छोटासा होता पण दिसायला मला खूप मस्त आवडला, 4,000 रुपयांचा। प्राइस पण तशीच होती, डिझायनर होता आणि हे सुद्धा ग्लास पाहत होते। मला पुन्हा विश्वास बसला नाही, म्हटले खरंच तुम्ही पाणी प्यायला घेतात। मला जनरली वाटलं पूजा वगैरेसाठी आता घेत असतील की काही कारणाने, बरेचसे वेगवेगळ्या प्रकारे लोक पूजा करतात त्या हिशोबाने। पण ती म्हटली नाही खरंच पाणी प्यायला। मला खरंच प्रश्न पडला की बाबा चांदीच्या ग्लासामध्ये कोण पाणी पितं। थोड्या वेळासाठी विचार आला की आपण पण एखादा घ्यावा का कधीतरी चांदीच्या ग्लासात पाणी पिलं ह्याचा आनंद घेण्यासाठी। तर इथं मला छोटीशीच वस्तू खरेदी करायची होती। आता ते पुढे जाऊन सांगेल की काय। म्हटले काम तर नाही झालं, गोल्ड शॉपिंगमध्ये यायचंच होतं, तर त्याच्यासाठी मी एक घेऊन आली होती जी खरेदी करायचं होतं तर ते। तर इथे या गजलक्ष्मी पाहत होते, मस्त होत्या, नाजूक नाजूक, ज्या मोठ्या होत्या प्राइस त्या अकॉर्डिंग होती आणि या मीडियम म्हणजे एकदम छोट्याशा साईजमध्ये पण मला आवडल्या। त्याच्यानंतर मग आम्ही निघालो इथे घरी येण्यासाठी। तर आता जे काम होतं आमचं ते काही झालेलं नाही। आता आम्ही निघालोय घरी जायला। दुष्काळात 13वा महिना तसं झालंय आमच्या सोबत। आता आमचं जे स्टँड आहे तर तेच तुटले, भाजी घ्यायची ना, तर तसं झालंय, आमचं स्टँडच तुटलं। मागच्या सीटवर ठेवलं होतं आणि आरवी त्याच्यावर बसली तर डायरेक्टली त्याचं पुढचं जे मोबाईल लावायचं असतं तर तेच निघून गेले। तर एक टेन्शन आहे की ते आता सेपरेट भेटतंय का नाही, त्यातल्या त्यात लोणावळ्यात नाही भेटत। आम्ही सगळीकडे चौकशा केल्या, तर आता शेवटी घरी निघालोय, बघू। सांगितल्याप्रमाणे स्टँडचा गोंधळ झाला, त्याच्यामुळे त्यांची खूप जास्त चिडचिड झाली। एखादा दिवस असा उगवतो ना की त्यामध्ये काहीच कामं होत नाही, तर तसंच आज झालं होतं। म्हणजे सकाळी घरातून निघाल्याबरोबर दुसरे जे व्हिडिओज काढतो तर तिथे सुद्धा थोडीशी व्हिडिओचा प्रॉब्लेम आला की बाबा अशा प्रकारे नाही पाहिजे। म्हणजे जेवढी एडिटिंग व्हिडिओ काढली होती ती आमची फेल झाली। त्याच्यानंतर कसं बसं दुसरीकडे जायला निघालो तो स्टँडचा गोंधळ झाला। त्याच्यानंतर तिथे गेलो तर तिथं पण लाईट नव्हत्या। तर अशा प्रकारे म्हणजे आजचा दिवस पूर्णपणे फ्लॉप गेला। तर इथं मस्त झाडं दिसली तर पाहत होते, छान वाटली। पण सध्या माझ्याकडे एवढा टाइम नाही की मी झाडं वगैरे लावल, तर त्यामुळे इथं काही मी झाडं घेत बसले नाही। त्यांची मात्र खूप जास्त चिडचिड झाली होती। भाजी घ्यायला सुद्धा थांबायला कंटाळा येत होता त्यांचा। आणि आता एक 7-8 दिवस ब्लॉग येत नव्हते, म्हटले कशाला ब्लॉग काढावे, सारखं आजारी आजारी सांगून तुम्हाला सुद्धा त्रास द्यायचा। तर तब्येत हा मोठा इश्यू होता, म्हणजे आरवी झाली त्याच्यानंतर माझी पण बऱ्यापैकी
तब्येत बिघडली होती, त्यामुळे मला व्हिडिओ काढणं शक्यच होत नव्हतं. म्हणजे असं एकदम कणकण वगैरे सर्व गोष्टी. शेवटी दवाखान्यात वगैरे जाऊन आले आणि अजूनही ठीक आहे, पण मध्ये मध्ये आता काय झालंय माहितीये का, असं होतच नाही की बाबा एकदा दवाखान्यातून जाऊन आलोय, इंजेक्शन घेतलं आणि लगेच कव्हर वाटले. म्हणजे एकदा डॉक्टरांकडे जाऊन आले की पुन्हा दुसऱ्यांदा जावं लागतं. मग ते गोळ्या चेंज करून देतात, औषध चेंज करून देतात. नाही त्याने बरं वाटलं तर पुन्हा ब्लड टेस्ट होतात. एवढ्या प्रोसेस होतील तेव्हाच माणूस बरं होईल. आता सध्या कंडिशन अशी चालू आहे. म्हणजे मला आठवतंय जेव्हा मी लहान असताना मी ज्या डॉक्टरांकडे जायचे, एकदा जाऊन आले ना, इंजेक्शन घेतलं ना का दुसऱ्या दिवशी एकदम मी खेळायला लागायची. पण आता तसं होतच नाही की हे डॉक्टरांचंच असं वाटतं कधी कधी की बाबा पुन्हा पुन्हा येण्यासाठी हा प्रकार चालतो का काय माहिती. म्हणजे माझं हे एकटीचंच मत नाही, असे बाकीचे पण म्हणतात. तर आता इथं आणि त्या गोंधळामध्ये भाजी आणायला भेटली नव्हती, कारण आठवडे बाजारात जाण्याची तेवढी इच्छा नव्हती. सासूबाईंची पण तब्येत बिघडलेली होती बऱ्यापैकी. तर त्यामुळे इथं भाजी घेतली आणि त्यानंतर आता इथं मी भाजी घेतल्यानंतर डायरेक्टली आले होते दुकानामध्ये. ते तर काही दुकानामध्ये थांबलेच नाही. तर इथं मी बोलत असताना खूप जास्त गाड्यांचा आवाज येत होता बाहेरच्या. त्यामुळे मी काय बोलते हे मला समजतच नव्हतं, म्हणून मला अशा प्रकारे पुन्हा व्हॉइस ओव्हर करावं लागलंय. तर मी इथं आले होते तर तेव्हा सांगत होते की माझा स्टँड कशा प्रकारे तुटलेला आहे. ह्याच्यामुळे मात्र खूप जास्त टेन्शनमध्ये आले होते, कारण एक तर लोणावळ्यात भेटणार नाही ह्याची फुल गॅरंटी होती. तरी त्यातलं मनातलं समाधान म्हणून मी सर्व जिथं पॉसिबल वाटलं इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानामध्ये किंवा मोबाईलच्या तिथं चौकशी केली तर नाहीच भेटलं. तर इथं बघा डायरेक्टली अशा प्रकारे तुटलं होतं. घेताना 2 का 2.5 हजाराचा मी घेतला होता आणि अजून वर्ष सुद्धा झालेलं नाही. आणि म्हटले नाही भेटला तर पुन्हा तेवढाच खर्च होणार. तर त्याच टेन्शनमध्ये आलं होते. आणि तुम्ही बघू शकता की पूर्णपणे म्हणजे ते उपयोगच झाला नाही. जरी समजा चिटकवून करायचं म्हटलं तर समजा बाबा फेविक्विक म्हणा किंवा इतर कुठली गोष्ट एवढा बॅलन्स झेपत नाही. म्हणजे दुष्काळात 13वा महिना अजून नको बाबा मोबाईल पडला तर. तर आता टायमिंग झालाय, वाजलेत 6:15 आणि आता व्हिडिओ काढायला घेतली आहे. तर आल्यानंतर थोडासा आराम केला. आरवी झोपलेली अजून. तर हे बघा इथे आणलेले हे जे नवीन पाऊल आहेत, कपडे सगळ्या शिकले टाकलेत, कपडे सुकत नाही. पाऊस पण चांगलाच चालू झालाय दुपारनंतर. आता कंटिन्यू पाणी, थंडी खूप पडली म्हणून पहिलं स्वेटर घातलं. वाटतंय का नवीन सुन्यातलं काही. तर हे 4 पाऊल आणले होते बघा. तर पहिले 4 आणले होते, तर त्यातलं आमचं एक इकडे नाही साईडला दाखवा. तर त्यातलं एक निघून गेलं, म्हणजे झाडण्यामध्ये किंवा कसं, तर आम्हाला भेटलंच नाही. तर मग मी 3 घेऊन गेलते. किती दिवस झाले, जवळजवळ वर्ष झाले 3च होते. तर म्हटलं गोल्डच्या तिथे जाणारच आहे, तर एखादं भेटलं तर बघावं. तर त्या हिशोबाने हे बघा घेऊन आलेत. सेम साईज आणि सेम डिझाईनचं भेटलं आणि त्याच पायाचं भेटले. तर म्हटलं ते पण चिटकून घ्यावं. हारवी झोपलेली आहे तोपर्यंत. त्यांनी ते बघा तिथं ते दिले चिटकवायला. चला व्यवस्थित चिटकू. इथं कसली थंडी भरली आहे. गुरुवार आहे चांगलाच काय नाही. बघा ही चांदीची 4 आपण पहिले आणले ते, मला वाटते 1000मध्ये 4 आणले. त्यात 400ला 1 पडला मला. ह्यातलं नवीन कोणतं काही समजेना आता. पॉलिश करून दिले 3 पॉलिश करून आणले. हा नवीन आहे. हा त्याच्या एक पण क्रॅक नाही बघा ना. आणि हे पहिलेत तर सेम साईजचे भेटले ठेवायमध्ये. तर ते लावून घेतो इकडं. तर गोल्डच्या दुकानामध्ये काय शॉपिंग केली लक्षात आलंच असेल. तर जी चांदीची पावलं होती, जवळजवळ 1.5-2 वर्षापूर्वी नवीन नवीन युट्यूब चालू केलं. तर तेव्हा युट्यूबवरतीच बघून प्रत्येकीच्या दिसलं तर मला असं वाटलं मला पण आणावं, कारण आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी घरासाठी करतो तर त्या छानच वाटतात. आणि मध्ये झालेल्या प्रकारामुळे मी म्हणजे पूजा किंवा काय त्या गोष्टी नाही 6-7 महिने झाले. तर मी निघत असताना सासूबाई म्हटल्या दर घे पावलं. म्हटलं एखादी गोष्ट सारखंही टाळायला चांगलं वाटत नाही. तर इथं मी अशा प्रकारे व्यवस्थित चिटकून घेतली. काही पूजा वगैरे केली नव्हती, कारण म्हटले पाऊल घेऊनच येणार आहे तर पुन्हा ते हळद वगैरे लावलं की निघण्याची शक्यता राहते. पहिल्या वेळेस असंच झालं की व्यवस्थित न लागल्यामुळं एक इकडे तिकडे पडून ते पडूनच गेलं. आता इथं नारळ वगैरे फोडण्याची आरवीची चालली होती गडबड. आणि इथं जी भाजी आणली होती तिला खूप जास्त माती, कारण आता पावसाचे दिवस आहे त्यामुळं सुकी भाजी भेटत नाही. भाजी अशाच प्रकारे ओलसर असते. तर इथं मिरच्या धुवून ठेवल्या. खूप अशी खरखर लागत होती, बारीक बारीक जी माती असते तर ती. तर भाजी सुद्धा निवडून ठेवायची होती, पण त्याचबरोबर स्वयंपाक सुद्धा करायचा होता. पण झालं असं की पाऊल लावून घेतले आणि कालच्याला दीप अमावस्या. तसं आमच्या इकडे ना फारसं काही केलं जात नाही. म्हणजे आता या सर्व गोष्टी युट्यूबमुळे स्प्रेड होतात का की काय माहित नाही, किंवा असं असू पण शकतं, मी म्हणत नाही.
आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असू शकतात, पण जेवढं मला आठवते तेवढं माझ्या आईच्या इकडे म्हणा किंवा लग्न झाल्यानंतर सुद्धा दिवे वगैरे बनवून किंवा अशा प्रकारे नाही ओवळलं जात दिवे केले जाणं किंवा काय. पण आता सोशल मीडिया थ्रू किंवा इकडनं तिकडनं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सुद्धा माहीत पडतात आणि ह्याविषयी आमचं बोलणं सुद्धा झालं की बाबा आपल्या इकडे अशी पद्धत नव्हती, आता तुम्हाला सर्व गोष्टी माहीत झाल्यात आणि माझ्याकडे एवढा टाइम नव्हता की बाबा आता दिवे करावे हे करावं. तर म्हटलं केलंच आहे तिथे छान अशी उंबरठ्याची छोटीशी पूजा करून घेतली. 2 साईडला जे आपले घरातले दिवाळीला दिवे आणतो तेच लावून घेतले आणि मस्त वाटत होतं. खूप दिवसानंतर अशी पूजा केल्यामुळं मनाला पण छान आणि प्रसन्न वाटत होतं. अशा प्रकारे माझी छानशी मस्त पूजा झाली आहे. तर बऱ्याच दिवसानंतर छान वाटते, प्रसन्न वाटते, मनाला जरा छान वाटतं. मला सुद्धा अशा गोष्टी करायला, पूजा किंवा थोडासा टाईम असं वाटतं की आपण आपल्या फॅमिलीसाठी थोडंसं तरी देवापाशी काहीतरी करतो असं वाटतं. मला ह्याच्यातून एवढंच फिलिंग येतं. तर एकदम मस्त वाटते. फटाफट पूजा मला पण त्यांनी पटकन फुलं आणून दिली सासूबाईंनी. म्हटले तसंही बरेच दिवस झाले केले नाही, तर आज योग आले तर व्यवस्थित आणि चांगलंच करावं. तर ह्या हिशोबाने तर छान वाटते, एकदम घरात प्रसन्न वाटते आणि समोर बघून तर मला खूप मस्त वाटते. कारण बऱ्याच दिवसानंतर मी म्हटले ना, तर त्याच्यामुळे बघा दिव्यांचीच छोटे जे ठसे येतात तर त्याची रांगोळी काढली मी. प्रत्येक काम करत असताना आरवीची मात्र लोडबोड चाललीच असते. तर इतर तिने अशा प्रकारे हळदी कुंकू आणला आणि पूजा करायला घेतली. जसं आपण करतो ना तर तसंच बघून आपली लहान मुलं करत असतात. आणि ते सासूबाईंनी सुद्धा आमची जी तुळस आहे तर तिथे एक दिवा लावून घेतला. तर अशा प्रकारे माझी छानशी छोटीशी पूजा आजची झाली. आणि आरवीला आता मी म्हणत होते तुझी पूजा बस झाली, घरामध्ये चल, ती एकदा करायला लागली ना थांबत नाही. चला घरात आता, चला बस झालं, चला खूप झाली पूजा, चला आरवी चला 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 आता एक खराब करू नको काय, चला सकाळपर्यंत तरी राहू दे, चल. इथे आता धूप करण्यासाठी अशा प्रकारे एक वळसा सुद्धा ठेवला होता. मला जे आता बरेच दिवस झाले मी हे धुपाचा प्रकार बंदच केला होता. आता कोणी पाहिले की नाही माहित नाही, पण मला भीतीच वाटते. जेव्हा धूप घरामध्ये फिरवण्यासाठी घेतला जातो ना तेव्हा आरवी कंटिन्यू मागे मागे फिरत असते आणि तिथं असं चाललेलं असतं की माझ्या हातामध्ये द्या. आणि जवळजवळ झाले 1-1.5 वर्ष झाले असेल एका युट्यूब चॅनलवरती तुम्ही पाहिलं होतं की अशाच प्रकारे कोळसा फिरवत असताना लहान मुलगा मागे मागे फिरत होता आणि पायात गुतून पूर्णपणे कोळसा अंगावर उडून, म्हणजे ते फेमस युट्यूबर आहे स्ट्रॉंग संजोग म्हणून. तर तेव्हापासून मला अशा प्रकारे धूप आरतीची भीतीच वाटते, त्यामुळे मी शक्यतो कमीच करते. तर असं तर धूप आरती सुद्धा सर्व घरभर फिरवून घेतली आणि त्याच्यानंतर आता स्वयंपाकाला लागले होते. बऱ्यापैकी लेट झालं होतं आणि एक प्रश्न होता की बाबा आरती करू की नको करू, म्हणजे आरवीची, कारण खरंच कधी केलेलं नाही ना मी माझं स्वतःच करताना पाहिलं किंवा नाही सासरी कधी कोणाचं पाहिलेलं. पण त्यातल्या त्यात म्हटलं आपलं नॉर्मल घरात जो दिवा आहे ऍटलिस्ट त्याचा तरी करावा. आणि आता एवढं सर्व केलंय म्हटले तर स्वयंपाकासाठी सुद्धा काहीतरी वेगळं करावं तरी ह्या हिशोबाने. आणि अचानक सर्व गोष्टी ठरल्यामुळे सर्व गोष्टी लेट होत होत्या. पूजा करत बसले तरी मी व्हिडिओ काढत बसले नाही ते सर्व करत असताना, कारण म्हटली पाऊल बसवलेला आहे, दिवस सुद्धा चांगला आहे, तर पूजा सुद्धा. आणि सासूबाईंचं चाललं होतं की अमावस्या आज नको, म्हटले लोक आज एवढं दीपपूजन करते ना आपल्याला पाऊल लावायला कसली आली अमावस्या म्हणून. तर ते पूजा वगैरे करीपर्यंत बऱ्यापैकी लेट झालं आणि म्हटलं चपात्याच करायच्या. तर आता इथं अशा प्रकारे पुऱ्या करून घेतल्या. गोडमध्ये श्रीखंड आणायचा होता पण आरवीच्या आजारपणामुळे आणला नाही, तर इथं नॉर्मलच शिरा केला होता. आणि आता इथे अशा प्रकारे पुऱ्या सुद्धा करून घेतल्या. आणि आता इथे बघा आरवीनी पुन्हा तिचं काम चालूच ठेवलं होतं. घरामध्ये ना मुली खूप गरजेच्या असतात, नुसती मध्ये मध्ये लुडबुड असते. नंतर तिचं बघा जेव्हा मी तिला ओवाळलं तर तिला सुद्धा आम्हाला ओवाळायचं होतं, म्हणजे तिने सुद्धा आम्हाला आरती केली, ओवाळलं. पुन्हा जे मी तिला केलं ते सर्व, म्हणजे तिला नाही नाही म्हणत असताना सुद्धा तिने ऐकलं नाही, तिला करायचंच होतं. तर अशी आरवीची मध्ये मध्ये चाललेली लोडबुड. तर आता इथं पुऱ्या सुद्धा झाल्या, मस्त अशा टम्मा फुगलेल्या होत्या. आणि आता पुन्हा दुकानामध्ये जाऊन पुन्हा पनीर घेऊन या, वाटाणा घेऊन या, त्यामध्ये टाइम द्यावा एवढा टाइम आमच्याकडे राहिलेला नव्हता. तर त्याच्यामुळं म्हटले काय करावी, तर जी पुरी भाजीसाठी वाटाणा बटाट्याची भाजी केली जाते तर तीच भाजी करत होते. आरवीची इथं मध्ये मध्ये मदत चाललेलीच होती, ज्या पुऱ्या करत होत्या त्या अशा प्रकारे भरून आणून देत होते. तिला खूप छान वाटतं काम करायला, पण मुलींचं काम मध्ये मध्ये असेल ना तर आपल्याला सुद्धा खूप डिस्टर्ब होतं, त्यामुळे माझा होलडारडा होतो, चिडचिड होते की बाबा तू मध्ये मध्ये करू नको, मग काही इकडे तिकडे पाडणं तोडणं. किती ठरवलं ओरडायचं नाही तरी
माझ्याकडून त्या गोष्टी होतात. मी असं खूप प्रयत्न करते की बाबा आता नाही ओरडायचं तिला, तर तरी नाही होती, मध्ये मध्ये करते ना, मग माझी चिडचिड होते काम करत असताना. तर इथं सासूबाईंना ज्या पुऱ्या तयार करून दिल्या होत्या त्या म्हटल्या त्या तुम्ही तळून घ्या, तोपर्यंत मी बाजूला डाळ भाजी त्याची तयारी करून घेते. तर इथं अशा प्रकारे डाळ सुद्धा फोडणीला घालून घेतली. भाजी झाल्यानंतर इथं मी जी वाटाणा पनीरला ग्रेव्ही केली जाते, टोमॅटो, कांदा, आलं, लसूण, त्याच्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या, त्याच प्रकारे सर्व ग्रेव्ही तयार करून घेतली होती. आणि ह्याच्यामध्ये थोडासा मी जो पावभाजी मसाला असतो तर तो सुद्धा ऍड करते, म्हणजे छान येते टेस्ट. बहुतेक करून मी भाज्यांना ना पावभाजी मसाला ऍड करते, कारण की मोठाच पुडा आणून ठेवलेला आहे आणि ज्या रेग्युलर भाज्या आहेत ना तर त्यांना थोडीशी वेगळी टेस्ट येते. तर इथं बघा अशा प्रकारे तेल सोडलं होतं भाजी. इथं बटाटा बारीक पिसून घेतलाय, आता बटाटा घालून घेते. मस्त अशी वाटाणा बटाट्याची पुरी भाजीसाठी भाजी. तर बारीक बटाटा कुस करून घेते, स्मॅश केलाय सगळं. तुम मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए, ना हो तुम उदास मेरे पास पास तू रहे जिंदगी भर. इथे अशा प्रकारे पुरी भाजीची भाजी झाली. आणि जे मी गाणं ऐकत होते ते कंटिन्यू माझ्या तोंडामध्ये गुणगुण चाललेलीच होती. हे गाणं जे आहे तर त्यांचं खूप आवडीचं फेवरेट गाणं, म्हणजे वेगळ्या भाषेमधले पण छान वाटतं. त्याच्यानंतर इथं भाजी झाल्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे दिवे वगैरे काही केलं नव्हतं, नॉर्मल जी आरती आहे तर ती केली, दिवा घेतला आणि आरवीला म्हटले की आता तुझी पूजा करते म्हणून. तर ती पण खुश झाली, तिला पण छान वाटत होतं. आणि खरं सांगते मला जर पहिलं डोक्यामध्ये असतं की बाबा असं काही करायचंय, एक तर मी 7-8 महिने झाले असं काही प्रकार करत म्हणजे पूजा वगैरे करत नाही किंवा काही नाही त्यामुळं. आणि तिकडनं आल्यानंतर सुद्धा मग नंतरून जेव्हा मोबाईल पाहिला तर दीप अमावस्या किंवा अशा प्रकारे केलं जातं, तर ह्या सर्व गोष्टी, त्यामुळे माझ्याकडे एवढा पुरेसा टाइम नव्हता, नाही तर मी आवर्जून आरवीसाठी दिवे सुद्धा केले असते. आपल्या इकडे पद्धत आहे नाही तो भाग वेगळा राहिला, पण आपण आपल्या मुलांसाठी काहीतरी करणं, ह्याच्यामध्ये कुठली पद्धत ह्या सर्व गोष्टी मला वाटत नाही की इम्पॉर्टंट आहे विचार करणं. पण ती खुश होती ह्यामध्ये सुद्धा. तर मी अशा प्रकारे तिला बसवलं, तिला मात्र खूप छान वाटत होतं. एक कॅडबरीचा तुकडा सुद्धा घेतला, पण ती ह्यावरतीच थांबली नाही. म्हणतात ना लेक असावी तर ह्यासाठी. तर तिला मी किती नाही म्हणत असताना, म्हणजे तुम्हाला मी ती व्हिडिओ क्लिप घेतली नाही, जेवढं मी तिची आरती केली तर तेवढी तिने माझी सुद्धा केली. हळदी कुंकू लावून ओवाळलं वगैरे सर्व. आरवी छोट्या मुलांचंच करतात, आमचं नाही करत. हे बघा आता माझं पण ऐका ना. थांब मी ओळखते माझ्या पुरीला, मी ओळखणार माझ्या राणीला. बस नाही नाही, अगं छोट्या मुलीच्या पाया पडत. हा छोट्या मुलींचा असं नसतं गं. अगं आरवी छोट्या मुलींचं करतात बाबू, मम्माला पण तू केलं बघ. नाही तू पहिलं, तू पहिलं, तुला पहिलं. नाही माझी राणी तू, तू माझी बेटी, तू माझी बेटी. ओके 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 ओके. अरे वा किती सुंदर माझी राणी, हुशार आहे ग. हे बघा तुम्ही म्हणसाल छोट्या पोरी काय पण करून घेता, पण आरवी ऐकतच नाही. एकदा ती म्हणायला लागली ना, अगं आता आईला चॉकलेट आणायला गेली भरवायला, जे एकदा मनावर घेतले ना ती शांतच बसत नाही. मी पण नको नको म्हणत असताना ती म्हणते मी ओळखते तुला, मी म्हणले तुला ओळखायचं असतं, तू लक्ष्मी आहे, तू छोटी मुलगी आहे म्हणून. मी पण तिला किती समजवलं, पण तुम्हाला असं वाटलं असेल की पोरी करून घेते, पण आता पहिलं ती ऐकतच नाही. एकदा करायचं म्हटलं की करायचं. आणि तिला अशा गोष्टी करायला खूप आवडतं. मग तू मला ओवाळणार आहे, मी तुला ओवाळणार आहे. आईला वरवायला कॅडबरी पण घेऊन आली. अरे वा वा, बसा. इकडे बघा अशा प्रकारे आर्मीने मला सुद्धा आरती केली, जेवढी तिची केली होती. आणि आता तिच्या आजीची सुद्धा करत होती. म्हणजे तुम्ही पाहिलं मी तिला नाही म्हणत होते, पण तिने काही ऐकलं नाही. ज्या प्रकारे तिची आरती ओवाळली तर तेवढी तिने आमची सुद्धा. आणि मला माहित होतं तिला नाही म्हणून उपयोग नाही. आता सासूबाई सुद्धा खूप, आणि त्यांचं असं होतं की व्हिडिओ सुद्धा काढू नको ग, मला आरती वगैरे करताना चांगलं वाटत नाही. तरी पण तिने ऐकलं नाही, तिने ते पूजा वगैरे केली. म्हणजे
आरती वगैरे केली आणि त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर तर ही जी मशीन आहे खरंच युजफुल आहे. ज्यांना पायांना वगैरे त्रास होतो ना अर्बन योगची, म्हणजे तिचं काही प्रमोशन वगैरे नाही यूट्यूबवरती, पण ज्या सासूबाई आहेत छोट्या तर त्यांच्या पायांना क्रॅक वगैरे आहेत तर त्यांना ही खूप युजफुल ठरली, म्हणजे व्यवस्थित तिचा यूज आहे. तर म्हणले तुम्हाला दाखवावी की ज्यांनी करून जर कोणाला उपयोग झाला तर मला चांगलंच वाटेल, की जी आपली एक्स्ट्रा स्किन आहे तर ती रिमूव्ह होते. त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं तर थोडेसे फॅमिली मेंबर्स आलेले होते, त्यांच्यासोबत गप्पा वगैरे केल्या आणि असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लवकरात लवकर भेटण्याचा प्रयत्न करू. मला सध्या शक्य होत नाही जास्त ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करण्याचा, पण मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन. तोपर्यंत चॅनलला असेच कनेक्ट राहा आणि पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओला आवडली असेल तर लाईक नक्की करा.